बीसीसीआयचं म्युझियम आधी होणार का एमसीआयचं म्युझियम आधी होणार आहे गेली 20 वर्ष मी मुंबईत काम करायला लागल्यापासून ऐकतोय. अखेर त्याला मूर्त स्वरूप द्यायला तुम्ही सुरुवात केलीये. त्या म्युझियमचं वैशिष्ट्य काय असणार आहे? मी सुद्धा 2015 पासून इकडे ऍक्टिव्ह आहे. आपणही परदेशात फिरत असतो, वेगळे म्युझियम्स बघत असतो. म्हणजे स्पोर्टिंग म्युझियम्स नाही, पण कधी निओ मॉडर्न म्युझियम्स बघतो, कधी आपण हिस्टॉरिकल म्युझियम्स बघतो. पण एखाद्या शहराचा इतिहास असतो, हा म्युझियमच्या मार्फतच तरुण पिढीकडे घेऊन जातो आपण. आणि आजपर्यंतचा इतिहास तोच राहिलाय. माननीय पवार साहेबांची पण इच्छा होती, आम्ही त्यांना भेटलो 2019 पासून आता, म्हणजे आफ्टर कोविड स्पेशली. त्यांचा एक जो आवडीचा विषय, आम्ही ॲज अ एपिक्स काउन्सिल चर्चा करायचो, विचार करायचो. आता अमोलजी असताना पण आमची याच्यावर खूप वेळा चर्चा झाली की आपण म्युझियम केलं पाहिजे. बॅक अँड फोर्थ आम्ही थोडं प्लॅनिंग केलेलं, पण कुठेतरी इम्प्लिमेंट करण्याची वेळ आली असं वाटलं. मधल्या काळात आम्ही गावस्कर सर वगैरे पवार साहेबांना भेटलो होतो. साहेबांची पण तेव्हा आमच्याशी चर्चामध्ये तेच आलं की कुठेतरी म्युझियम झालं पाहिजे. एवढं रिच हिस्ट्री आहे, प्लेयर्स आहेत, रणजी ट्रॉफी विन्स आपण जिंकलोय. मॅक्झिमम जे वर्ल्ड इव्हेंट्स म्हणता येईल हे वानखेडे स्टेडियमवर झालेत. जर मुंबईचा जर इतिहास बघितला तर भारताचा इतिहास कम्प्लीट होऊ नाही शकत आणि येणाऱ्या काळात जगाच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये मुंबईचं एक मोठं स्थान असणार. तर ते स्थान क्रिएट करण्याचं काम आपण म्युझियमच्या मार्फत लोकांपुढे, तरुण पिढीपुढे घेऊन जाण्यासाठी आज आम्ही कामाची सुरुवात केली आहे. त्याला डेडलाईन सेट केली आहे, कधीपर्यंत म्युझियम ओपन करायचं? जे पीएमसीने आम्हाला टाइमलाईन दिली त्याप्रमाणे 15 ऑगस्ट आहे. पण वेळेत जर प्रोजेक्ट कंप्लीट झाला, म्हणजे फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट पर्यंत वगैरे, तर माझ्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मुंबईकरांसाठी भारतातून वेगळ्या ठिकाणीवरनं जे टुरिस्ट येतात किंवा क्रिकेट प्रेमी येतात त्यांच्यासाठी हे ओपन होईल.